प्रभाग क्रमांक 11 मधून अनुसूचित जाती अ बहुजन मुक्ती पार्टीकडून अविनाश राजश्री पोपटराव पगारे निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांनी प्रभागातील निवडणुकीबाबत रोखठोक व स्पष्ट भूमिका मांडली आहे। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रभागात निर्माण झालेल्या मूलभूत समस्यावर त्यांनी थेट बोट ठेवत पाणी पुरवठा, रस्ते, ड्रेनेज, घरकुल, स्वच्छता, शिक्षण व रोजगार या मुद्द्यांवर ठोस उपाययोजना राबवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। प्रभागातील सामान्य नागरिकांचा आवाज ते सभागृहात मांडणार आहे असे त्यांनी सांगत, भ्रष्टाचार मुक्त, पारदर्शक व लोकाभिमुख कारभार हेच आपले ध्येय असल्याचे स्पष्ट केले आहे। या रोखठोक मुलाखतीमुळे प्रभागात राजकीय चर्चांना वेग आला असून बहुजन मतदारांमध्ये उत्सुकता वाढताना दिसत आहे। भाऊ नमस्कार, तुमचं लोकशास्त्र न्यूज मध्ये हार्दिक स्वागत आहे। नमस्कार। काय नाव आपलं? मी अविनाश राजश्री पोपटराव पगारे, राहणार स्वारबाबानगर, सातपूर। आपण नवीन अनुसूचित जाती अ मधून निवडणूक लढवणार आहे, काय सांगणार आपण? सर्वप्रथम नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 11 अ अनुसूचित जाती गटासाठी जो राखीव मतदारसंघ आहे, या मतदारसंघातून मी स्वतः या निवडणुकीला लोकांच्या प्रेमापोटी, लोकांनी दिलेल्या प्रतिसादापोटी आणि लोकांचे हक्क अधिकार अबाधित ठेवण्यासाठी या निवडणुकीला सामोरा जात आहे। तुम्ही नवीन आहात, पण प्रभागातील नेमकी एक मोठी समस्या कोणती आणि किती दिवसात सोडवणार? तसं खरं बघितलं तर प्रभाग क्रमांक 11 हा सर्व समस्यांनी व्याप्त असा प्रभाग आहे। त्याचं काही देणगीदाखल आपण जर काही उदाहरणं आपण बघितली, उदाहरणार्थ शौचालयाच्या समस्या असतील, सार्वजनिक शौचालयाच्या ज्या समस्या आहेत, या सार्वजनिक शौचालयाच्या आसपासचा परिसर आणि त्याचा परिसर हा आरोग्याच्या दृष्टीनं ब्लॅक स्पॉट म्हणून गणला गेलेला आहे। सातपूर गावातल्या प्रभागातली 11 मधील असलेलं स्मशानभूमी हे समस्यांचं आगार आणि माहेरघर म्हणून बघितलं जातं। तसेच या विभागात असलेला MIDC औद्योगिक वसाहतीच्या पार्श्वभूमीवर इथे बेरोजगारीची सगळ्यात मोठी जी समस्या आहे, ती बेरोजगारीची ही देखील समस्या आहे। खऱ्या अर्थानं हा समस्यामुक्त प्रभाग करण्यासाठी मी माझ्या उमेदवारीच्या आणि निवडणुकीच्या माध्यमातून या प्रभागातील जनतेला आश्वस्त करू इच्छितो की मूल निवासी बहुजन समाजाचा विकास घडणे म्हणजेच सर्व विकास होणे, सर्वंकष विकास होणे, सर्वांगीण विकास होणे होय। आतापर्यंत सत्तेत असलेल्या नगरसेवकांनी काय केले नाही जे तुम्ही कराल? आत्तापर्यंत सत्तेत असलेल्या नगरसेवकांनी काय केलं याबाबत इथली जनता, इथले पत्रकार, इथले व्यापारी, इथले महिला, इथल्या नागरिक, इथले शिक्षक, इथले सर्व समुदायातील SC, ST, OBC, NT, VJNT, DNT, मायनॉरिटी सर्व समूहातील लोकांना माहिती आहे त्या मान्यवरांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये कुठल्या पद्धतीचं राजकारण केलं आणि राजकारणातून त्यांनी सत्ता संपादन करून स्वतःचा मात्र भरभरून विकास केला आणि या समाजाला मात्र त्याची ससे होलपाट करून टाकली। त्या समाजाला अक्षरशः त्याला डिमांडवर आणून सोडलं आहे, त्याला कमांडवर नेण्यासाठीची ही लढाई आहे। त्यामुळंच मी ही निवडणूक लढवणार आहे आणि इथल्या समाजाला, इथल्या सर्व मतदारांना आणि इथल्या सर्व मूलनिवासी बहुजन समाजाला या निमित्तानं आवाहन करतो, अपील करतो की आपल्या विकासासाठी, आपल्या सर्वंकष विकासासाठी ही निवडणूक केवळ निवडणूक म्हणून नाही लढत आहे, तर ही उद्दिष्टाप्रती महापुरुषांच्या राहिलेल्या अर्धवट कार्याला पूर्ण करण्यासाठी ही निवडणूक लढत आहे। निवडणूक जिंकल्यानंतर आपण पहिली फाईल कोणत्या कामासाठी करणार? निवडणूक जिंकल्यानंतरची जी पहिली फाईल असणार आहे, इथे असलेला महिला, युवा यांचा बेरोजगारीचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आहे आणि बेरोजगारी ही कंत्राटी पद्धतीनं त्यांना आधुनिक वेठबिगार बनवण्यासाठी इथल्या व्यवस्थेने, मग ते केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, या प्रत्येक गोष्टीचं लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशनच्या माध्यमातून आमच्या नोकऱ्या खाल्लेल्या आहेत। NEPच्या माध्यमातून, न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून आमच्या बहुजनांच्या मुलांचं, विद्यार्थ्यांचं शिक्षण संपवलेलं आहे। याबाबतची जनजागृती करून एक मोठा व्हॅक्यूम, मोठा असा एक दबाव गट, एक दबावाचं तंत्र या स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून तयार करून सरकारने जे घेतलेले निर्णय आहेत, ते निर्णय बदलण्यासाठी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाणार आहे, केली जाईल।
मनपा निधीचा अपव्यय थांबवण्यासाठी तुमची ठोस योजना काय असणार आहे? मनपा निधीचा अपव्यय खऱ्या अर्थानं आपण बघितलं असेल की मनपा निधीचा अपव्यय, उदाहरणार्थ आपल्या समक्ष हा जो रस्ता बनलेला आहे, या रस्त्यावरच मनपा अगोदर अस्तरीकरण करतं. त्या रस्त्याला खड्डे पाडण्याचं कामही मनपाची पाईपलाईन विभागातर्फे केलं जातं. त्या पाईपलाईन विभागाचं पाणी पुरवठ्याचं काम संपलं की पुन्हा नव्याने खड्डे पाडण्याचं काम मलनिस्सारण विभागातर्फे केलं जातं. अशा पद्धतीचं एका कामाचं तीनदा नियोजनाचा अभाव असल्याकारणानं मनपा अर्थात SC ST OBC NT VJNTचा जो टॅक्सचा पैसा आहे, तो टॅक्सचा पैसा ठेकेदाराच्या आणि अधिकाराच्या संगनमतानं तो संपवला जातो. अशा पद्धतीचं हे नियोजन करून एका बाजूला या महाराष्ट्र राज्यावर 855 लाख करोड रुपयाचं कर्ज आहे. कर्ज रोख्याच्या स्वरूपात महाराष्ट्रातल्या आणि विशेषतः नाशिक महानगरपालिकेच्या ज्या मोकळ्या जागा आहेत, त्या मोकळ्या जागांना देखील कर्ज प्रकरणं घेऊन या इथल्या व्यवस्थेने आम्हाला हतबल करण्यासाठी जितकी काही यंत्रणा राबवायची ती राबवलेली आहे. हा केवळ आणि केवळ नियोजनाचा अभाव असल्याकारणानं किंवा या प्रक्रियेमध्ये ठेकेदार, अधिकारी आणि स्थानिक नगरसेवक, आजी माजी नगरसेवक यांचं संगनमतानं त्यांचं टाळूवरचं लोणी खाण्याचा कार्यक्रम आहे. हा घाट आम्ही आल्या बंद करू, हे मात्र आपल्याला ठासून या ठिकाणी सांगतो. प्रभागातील बेरोजगार तरुणांसाठी नेमकी तुमची योजना काय असणार आहे? प्रभागातील बेरोजगारी अक्षरशः एका उंच स्तराला गेलेली आहे. इथे या डबल टेबल इंजिनाच्या सरकारने याच्या अगोदर आम्हाला नोकऱ्या मिळतील, नोकऱ्यांच्या माध्यमातून या इथल्या 2.5 कोटी नोकऱ्या दिल्या जातील, परंतु अशा पद्धतीचं काहीही घडलं नाही आहे आणि ते घडवतही नाही आहे. त्याबाबतचं त्यांची जी भूमिका आहे ती अत्यंत संशयास्पद अशी भूमिका आहे. त्यामुळे इथे सर्वांगीण विकासासाठी प्रत्येकाला त्याच्या स्वयंरोजगार, आत्मनिर्भर, स्वाभिमानी आणि स्वावलंबी बनवण्यासाठी जे काही करण्यात येणार आहे त्याची ब्लूप्रिंट रेडी आहे. त्याबाबतचं माझं जो पत्रक असणार आहे त्या पत्रकाला 500 रुपयाच्या स्टॅम्पवर आम्ही लिहून देणार आहोत. हम केवल राजनीति करने के लिए नहीं आए हैं, हम राजनीति को ही बदलने के लिए आए हैं. अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही समाजासमोर आणि मतदारांसमोर, सुज्ञ मतदारांसमोर त्यांना जागृत करून त्यांना आम्हाला मत देऊन त्यांचा पवित्र मताचा मताधिकार वापरण्यासाठी आम्ही त्यांना अपील करणार आहोत, आवाहन करणार आहोत. आणि मला निश्चित खात्री आहे की इथली सुज्ञ जनता जवळपास 20 ते 25 हजार लोकांनी आम्हाला यापूर्वीच डोअर टू डोअर, विंडो टू विंडो आणि इंडिव्हिज्युअली वैयक्तिकरित्या सांगून एकत्र घसून आम्हाला या पद्धतीचं आश्वासन जनतेने दिलेलं की होय बंधू, यावेळेस आपण परिवर्तन घडवणार आहोत आणि परिवर्तनातून, समन्वयातून जो तुम्हाला आम्हाला सगळ्याला एकत्र असा विकास साधायचा आहे, त्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. झोपडपट्टी पुनर्विकास आणि घरपट्टीबाबत तुमची भूमिका काय स्पष्ट असणार? माफ करा, हा अत्यंत आमच्या झोपडपट्टी वासियांचा फार महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. या प्रभागामध्ये असलेल्या एकूण झोपडपट्ट्यापैकी स्वारबाबा नगर, कांबळेवाडी, धम्म चौक, संतोषी मातानगर, महादेव नगर, कामगार नगरच्या परिसरात असलेल्या तर काही माजी आजी नगरसेवकांनी त्या झोपडपट्टीधारकांना आत्ता घरपट्ट्या देऊ, पुढच्या वर्षी घरपट्ट्या देऊ, आमच्या पुढच्या टर्मला घरपट्ट्या देऊ, असं करून त्या लोकांना अक्षरशः वेठीस धरलेलं आहे. अशी अनेक प्रकरणं, अनेक लोक अगदी गटागटाने आमच्याकडे येत आहेत की बंधू, आता या घरपट्टीच्या संदर्भात आणि एकूणच झोपडपट्टीच्या पुनर्विकासाच्या संदर्भात आपल्या ज्या काही योजना आहेत, तसं आमचं जे ऑफशूट संघटन आहे, आमची जी मातृसंघटन आहे, त्या संघटनेचं झोपडपट्टी विकास मंच नावाचं आमचं एक स्वतःचं एक युनिट आहे. त्या युनिटच्या कानावर देखील या आम्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यामुळं एकत्रित समन्वयाने आणि साधक पद्धतीने या इथल्या आयुक्तांवर त्याबाबतची आम्ही लवकरात लवकर नियोजन करून इथल्या झोपडपट्टींना समस्यामुक्त करण्यासाठी आणि विशेषतः कांबळेवाडी आणि त्याच्या पाठीमागचं जे वसाहत आहे, प्रॉव्हिडंट फंड ऑफिसच्या पाठीमागची जी वसाहत आहे, त्या वसाहतीला घरपट्टी मिळावी याकरता आम्ही अग्रक्रमाने त्याबाबत काम करणार आहोत. मनपातील भ्रष्टाचाराबाबत तक्रार आल्यास तुम्ही अधिकारी, ठेकेदारावर कारवाई कराल का? निश्चितच अशा पद्धतीच्या कारवाया करण्यासाठीच आणि या माध्यमातून जो समाजाचा SC ST OBCचा, NT VJNT DNT मायनॉरिटीजचा जो हक्काचा पैसा आहे तो ठेकेदारांच्या घशात एकदम प्लॅनिंगपूर्वक घातला जातो. आणि ही काही छोटी मोठी रक्कम नाही आहे.
जर या महानगरपालिकेचं आपण दर्जा आणि त्याच्या दर्जाच्या अंतर्गत आपण त्या असलेलं अलोकेटेड केलेलं जे बजेट आहे विविध विभागांच्या मार्फत त्या बजेटची जर आपण तपासणी केली तर हजारो करोडो रुपयांचा भ्रष्टाचार या माध्यमातून होत असतो आणि तो विशिष्ट एक रॅकेट म्हणून तो कालबद्ध पद्धतीने अगदी राबवला जात आहे आणि त्यांचे अगदी सगळे इत्थंभूत पुरावे देखील आम्ही गोळा केलेले आहेत. त्यामुळं आपणा या लोकशास्त्र चॅनलच्या माध्यमातून मी या तमाम इथल्या मतदारांना, इथल्या सुज्ञ जाणकार नागरिकांना, महिलांना, विशेषतः युवा बेरोजगारांना हे आवाहन करेन की यांचं भ्रष्टाचाराची पाळंमुळं उखडून टाकण्यासाठी माझ्यासारख्या एका निस्वार्थी, प्रामाणिक, गरीब, सच्चा आणि महापुरुषांच्या आधारे जे कार्य आहे ते कार्य करण्यासाठी मला आपण आपला मतदानाचा अधिकार वापरून मला एक संधी या निमित्तानं आपण द्याल अशी मी आपणास नम्र निवेदन करतो, नम्र विनंती करतो. तुम्ही निवडून आल्यानंतर जनतेला थेट भेटण्यासाठी आपलं ऑफिस खुलं ठेवणार का? 24 तासासाठी 24/7. कसं मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा आणि शिवाय इथल्या सर्व लोकांना माहिती आहे की मागील 25 ते 30 वर्षापासून भारत मुक्ती मोर्चा या आमच्या मातृसंघटनांच्या वतीनं आणि त्याच्या तमाम ऑफशूट संघटनांच्या वतीनं इथल्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात EVM मशीनचा विरोध असेल, OBCची जात न्याय जनगणना असेल, आदिवासींची 5वी 6वी अनुसूची असेल, विद्यार्थ्यांचं शाळा वाचवा, शिक्षक वाचवा, शिक्षण वाचवा याबाबतचं आंदोलन असेल, त्यामध्ये मी अग्रक्रमाने नित्यनियमाने संघटनेच्या आदेशावर विशेषतः या नाशिक जिल्ह्यातल्या प्रत्येक गावाखेड्यात, शहरातल्या प्रत्येक विभागात आंदोलन आम्ही केलेलं आहे. त्या आंदोलनाचे अनेक गुन्हे माझ्यावर दाखल झालेले आहेत, परंतु अशा कुठल्याही गुन्ह्यांना किंवा अशा कुठल्याही कारवायांना आम्ही भीक घालत नाही. कारण आमचं संघटन जे आहे या संघटनेच्या दिलेल्या उद्दिष्टाप्रती महापुरुषांचं जे राहिलेलं अधुरं काम आहे, केवळ मेरी जय जयकार करने से होने वाला नहीं, मेरी जय जयकार करने के बजाय अपने प्राणों की आहुति लगा दो ताकि ये अधुरा काम संपूर्ण समाजाला स्वातंत्र्य देण्यासाठी मिळेल असं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलेलं आहे. त्यावर अभिप्रेत काम आम्ही करणार आहोत. पक्षाचा आदेश आणि जनतेचा प्रश्न यात संघर्ष झाला तर तुम्ही कुणाच्या बाजूने उभे राहाल? आमच्या पक्षाची टॅगलाईनच आहे की जनतेने जनतेसाठी आणि जनतेकरिता अशी असलेली बहुजन मुक्ती पार्टी, बहुजनांचं राज्य प्रस्थापित व्हावं, बहुजनांचं हिताचं राज्य प्रस्थापित व्हावं, त्याकरिता इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. इथे छत्रपती शाहूजी महाराजांनी आपलं एक आरक्षणाच्या माध्यमातून हक्क अधिकार काय असतात यासाठी आपलं योगदान दिलेलं आहे. तत्पूर्वी महात्मा ज्योतिबा फुलेंनी आम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला आहे. आजचाच रिपोर्ट आहे साहेब की महाराष्ट्रातल्या 65% मुली ह्या शाळा बाह्य म्हणून डिक्लेअर झालेल्या आहेत आणि आज शासनाने स्वतः अहवाल डिक्लेअर केलेला आहे. एका बाजूला आमचं नोकरी काढली जात आहे, एका बाजूला शिक्षण काढलं जात आहे, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून आमचा मताचा अधिकार काढला जात आहे. जर असे 3 अधिकार आमच्या भारतीय नागरिकांमधनं वजा केले इज इक्वल टू गुलाम, तर अशा गुलामीला संपवण्यासाठी आम्ही इथल्या नागरिकांना बंडाची भूमिका अर्थात या आंदोलनाला मजबूत करण्यासाठी, मासमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आणि त्या मासला विकासाच्या प्रती नेण्यासाठी ही उमेदवारी आहे. आणि मला निश्चितच आपल्या माध्यमातून ही खात्री मिळालेली आहे की इथली जनता आता ह्या पूर्वाश्रमीच्या सगळ्या नगरसेवकांचे जे काही रिपोर्ट आहे, ग्राउंड रिपोर्ट आहे, त्याबाबत खुलेआम चर्चा करताना आढळत आहे. त्यामुळं मला ही संधी जनता देणारच आहे याबाबत निश्चित मला खात्री आहे, त्यात तीळ मात्र शंका नाही. धन्यवाद तुम्ही लोकशास्त्र न्यूजशी बोलल्याबद्दल. धन्यवाद. जय भीम, जय मूल्यवासी, जय शिवराय. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.